छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतोय। राज्यभरातनं लाखो कार्यकर्ते जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर नेते मंडळी देखील पोहोचायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत प्रकाश महाजन जी आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया आणि जाणून घेऊया की नेमक्या राजसाहेबांकडून अपेक्षा काय आहेत, कारण मागच्या 15 दिवसामध्ये बरंच काही घडलेलं आहे। तर नेमकं वळण कुठे जातंय, पाणी कुठल्या दिशेनं मुरतंय? 15 दिवस तुम्ही सगळ्यांनी वाट पाहिली, एक तास दीड तासात साहेब भाषणाला उभा राहतील। ताबडतोब भूमिका सगळ्याला कळेल। आम्ही सुद्धा त्या उत्सुकतेने सगळे आलेलो आहोत। साहेबाच्या मनात काय हे साहेबालाच माहिती। साहेब ज्यावेळेस सांगतील त्यावेळेस ते आम्हाला कळेल। पण अशी पण एक चर्चा आहे की साहेब आता NDA मध्ये सहभागी होत आहेत आणि अमित शहांची भेट झाली ते हे तर जगजाहीर आहे आणि त्यानंतर चर्चेला एक सुरुवात झाली की आता NDA मध्ये सहभागी होणार आहे आणि भाजपने काही ऑफरही दिलेले आहे काही जागांच्या। त्याकडे कसं पाहताय की मनसेनं आता लोकसभेच्या निवडणुकी रिंगणामध्ये उतरावं का काय? नेमकी तो निर्णय सर्वस्वी साहेबांचा आहे। अमित शहाशी काय चर्चा झाली, देवेंद्रजीशी काय चर्चा झाली, हे इतक्या उच्च पातळीवरच्या चर्चा आहेत। त्या आम्ही साहेबाला विचारू शकत नाहीत आणि साहेबांनी आम्हाला सांगावं असे अपेक्षित नाही। पण एक मात्र या सगळ्या 15-20 दिवसात असं दिसतं की राजसाहेबाला आपल्या बाजूला घ्यायला सगळ्यांची धडपड आहे। साहेबांची मागची काही भाषणं पाहिली तर बऱ्याचदा ते म्हटलेले आहे की हा राजकारणाचा विचका झालाय, राजकारणाचा चिखल होतोय आणि असं होता। खरं बोलले। मी काल माझ्या जिल्ह्यात गेलतो, सगळं फोडाफोडी, नवरा बायको एकत्र रात्री झोपले, सकाळी बायको दुसऱ्या पक्षात आहे। एक प्रश्न जो आहे तो राजकारणाचा चिखल होतोय का हे विचारल्यानंतर बरोबर आहे म्हणून ते पाठ फिरून निघून जाताना आपल्याला दिसून येत आहेत। मात्र राज ठाकरे आज काय भूमिका मांडणार आहेत याकडे सगळा महाराष्ट्र जे आहे ते लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन अनिल सह विशाल सोने, झी 24 तास, मुंबई।